मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी बंधनकारक आहे, पण ई-केवायसी करताना झालेल्यांना त्रुटी दुरुस्तीसाठी पर्याय खुला करून दिला आहे. दुसरीकडे ई-केवायसी राहिलेल्या महिलांसाठी मुदत वाढही दिली आहे. तसेच संशयित लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणीही सुरू आहे. ही सर्व प्रक्रिया 31 मार्च पर्यंत पूर्ण करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या 4 महिन्यांचे 6,000 रुपये एप्रिल मध्ये एकदम मिळतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाभ वितरित होईल, असा शासन निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील 2.25 कोटी पात्र लाडक्या बहिणींसाठी दरमहा सरासरी 3200 कोटी रुपये लागतात. मात्र डिसेंबर पासून लाडक्या बहिणींसाठी निधी मिळालेला नाही. आता ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी परिपूर्ण तथा अचूक करतील आणि निकषांनुसार त्या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरत असतील तर त्यांना लाभ मिळेल, अशी चर्चा आहे. पण ई-केवायसी अचूक असलेल्यांमध्ये हजारो लाभार्थी 21 वर्षांखालील आहेत, तर काही 65 वर्षांवरील आहेत. काहींचा मृत्यू झाला आहे. अशी नावे योजनेतून कायमची हटवण्यासाठी ही कार्यवाही सुरू आहे. तत्पूर्वी त्यांच्या अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी जाऊन पडताळणी केली जात आहे. त्यामुळे ई-केवायसी त्यातील दुरुस्ती आणि पडताळणी पूर्ण झाल्यावरच पात्र लाडक्या बहिणींचे पैसे वितरित होतील, असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.